महादेवाला माझ्या आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हो शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान शंकराला माझ्या माझ्या आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान पुष्पावरती शंकराची पिंडी चोखून दिसत छान चोखून दिसत छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान उमापती महादेव की जय। ओम नमः शिवाय। आज या ठिकाणी आपल्या भागाचे एक कर्तव्यदक्ष माजी खासदार आदरणीय श्री सुजयदादा राधाकृष्णजी विखे पाटील साहेब इथं आलेले आहेत। तरी आपला जो हा यज्ञ सोहळा 4 वर्षापासून इथं सुरू आहे, या यज्ञ सोहळ्यासाठी सुजयदादांनी आपल्याला हा जो पॅन्डॉल दिसतो आहे, हा सुंदर सगळं स्टेज सदलं मधलं डेकोरेशन, त्या दिवशी मी महाराज बोलता बोलता बोललो का
नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील, शालिनीताई सौ शालिनीताई विखे पाटील असतील, सुजयदादा असतील व धनश्रीताई असतील, यांनी प्रत्येकाने प्रत्येक वर्षी आपल्याला इथं आपल्याला मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. हा यज्ञ सोहळासाठी खूप मदत केलेली आहे महाराज. एकदा सुजयदादांकरता एकदा टाळ्याच्या गजरात. खरं तर हा यज्ञ सोहळ्याकरता आपण हे करू. महाराज, आम्ही नवरात्री पण साजरी केली होती. त्यावेळेस आपल्या पूर्वीचं 1000 कन्यांचं पूजनाचं भारताचं रेकॉर्ड होतं, पण दादांनी ताईंनी मदत केली आणि आपण 3100 कन्यांचं पूजन नवनाथ मंदिरामध्ये 2 वर्षापूर्वी केलेलं आहे दादा. तरी आपल्या खूप खूप आभारी आपला. आणि 1-2 मिनटाची दादा आपल्याकरता सर्वांकरता एक सरप्राईज अशी क्लिप आहे, ती बघावी आपण. तर ती मी संयोजकाला सांगतो की 1-2 मिनटाची क्लिप बघावी. श्री श्री रविशंकरजी गुरुदेव यांच्या आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंग व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यात जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. राहता तालुक्यात नांदुर्खी, रांजणगाव खुर्द, अस्तगाव, सडे, शिंगणापूर, कोकमठाण, धारणगाव, लोणी इथं जवळपास 4 लाख क्युबिक मीटर जलसंधारणाची कामं पूर्ण झाली. या जलसंधारणाच्या कामामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळते. लाखो शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे. पाणी प्रश्न सुटणार आहे. विहीर, कूपनलिका तसेच जमिनीतील पाण्याची पातळी आता वाढली आहे. बळीराजा सुखी होतोय. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी गुरुदेव, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या दूरदृष्टीतून ही जलक्रांती साकारली. शेतकऱ्यांच्या जीवनात उत्क्रांती तर कृषी क्षेत्रात होणारी नवक्रांती शेतकरी राजा अनुभवतोय. जलक्रांतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या स्वप्नपूर्तीचे साहेब आपण शिल्पकार ठरलेत. आम्ही आपले ऋणी आहोत. आम्हा सर्वांना आपल्या कार्यकर्तृत्वाचा व नेतृत्वाचा सदैव सार्थ अभिमान आहे. साहेब, मनपूर्वक धन्यवाद. अजून विशेषतः आपल्या भागाची आपली जलजीवनी, आपलं जलवाहिनी, आपलं सर्वांचा आत्मा उजवा गोदावरी कालव्याला साहेबांनी माझ्या मते 200 कोटी रुपयाचं जे आस्थागावला उद्घाटन झालं, आपल्या सर्वांचं खरं तर साहेबांचं हे खातं जलसंपदा मिळून आपल्या सर्वांचं पुढचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. म्हणजे ते न शब्द सांगणं, आपली जशी रक्तात धमन्या असतात तशी ती आपली धमनी आहे आपल्या भागाची. तर परत एकदा साहेबांकरता, दादांकरता एकदा जोरात टाळ्या वाजू. आणि साहेबांना मी विनंती करेन की सुजयदादांना का आपण वर यावं आणि महाराजांचा सत्कार करावा. हार आणि महाराज सत्कार घेत नाहीत. महाराज सत्कार घेत नाहीत. ठीक, आपल्या ग्रंथाला अर्पण केलं तरी चालेल. हां, ग्रंथाला हे का अच्छा, हां हां, काही अडचण नाही. महाराज जरी घेत नसेल तर महाराज देऊ शकता नक्की. ज्ञानाबरोबर आपल्या दादांचा सत्कार होत आहे. महाराज, हा पॅन्डॉल घेण्यामागं दादा 1-2 मिनटं घेतो तुमचे. हा पॅन्डॉल घेण्यामागं या यज्ञाचं जे हे असतं, जसं आपण म्हणतो जमीन, नंतर जल, अग्नी, वायू, आकाश. आपले नामदार साहेब म्हणजे आपल्या भागाचं एक आपलं पालकत्व आपलं सर्व आहेत. आणि त्यांना ब्लेसिंग ह्या यज्ञातून जे वायुतत्वाकडे जातात त्याच्याकरता दादा हा पॅन्डॉलचा आग्रह आपला असतो. आणि त्यातून आपलं साहेबांचं, आपलं सर्व कुटुंबाचं व्यवस्थित झालं म्हणजे आपल्या मतदारसंघाचं होईन, राज्याचं होईन व देशाचं होईन. म्हणून ह्या पॅन्डॉलचा तुमच्याकडे खरा कायम आग्रह असतो. आणि त्या दिवशी बोलता बोलता मी म्हटलं दादा हा सप्ताह कायम चालू राहील. दादांनी खरं त्यालाही मान्यता दिली. तुमचे विशेष आभार मी तुमच्याकडे मानतो. सर्व ग्रामस्थ व
आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार राहता यांच्या वतीने आयोजित असलेल्या सालाबादप्रमाणे श्री शिव महापुराण कथा आणि ज्यांच्या माध्यमातून ही कथा आपल्याला ऐकायला मिळते असे सुप्रसिद्ध श्री कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंदजी मिसाळ महाराज या कथेसाठी आलेल्या आमच्या सर्व सन्माननीय माता भगिनी, सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सदस्य आणि मित्रांनो, सर्वात प्रथम वैदिक धर्म संस्थान आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की ही प्रथा त्यांनी दरवर्षी याच वीरभद्र महाराजाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम घेण्याची कायम ठेवली आणि ही त्यांचाच प्रामाणिक प्रयास आहे की दरवर्षी एवढीच गर्दी, किंबहुना दरवर्षी गर्दी वाढत चाललेली आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या आयोजकांच्या प्रामाणिकतेला पाठबळ देण्यासाठी आपण जर सहकार्य करता त्याबद्दल आपले सगळ्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो। शिवपुराण कथा ही अनेक वर्षानुवर्ष चालत येणारी कथा आहे आणि आमच्या परिसरातल्या माता भगिनींच्या अंतर्मनामध्ये रुजलेली ही कथा आहे। आज परमपूज्य मिसाळ महाराजांच्या माध्यमातून आपल्याला ही कथा ऐकायला मिळते आणि आमच्या माता भगिनींच्या आग्रहाखातीरच 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर परमपूज्य प्रदीप मिश्राजी महाराजांच्या माध्यमातून आपण शिर्डी येथे ही कथेचं आयोजन केलेलं आहे। 1 ऑगस्टच्या तारखेला किंवा त्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला सगळ्यांना आम्ही पॅम्पलेट वितरित करणार आहोत आणि या पॅम्पलेटमध्ये त्या कथेचं सगळं लोकेशन, त्या कथेचं आयोजन आणि ज्या ज्या सगळ्या ग्रामस्थांना स्वयंसेवक म्हणून त्या कथेमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा सगळ्यांची नोंदणी आपण सुरू करतोय आणि मी महाराजांना हे आश्वासन देऊन आलेलो आहे की आतापर्यंत जेवढ्या कथा परमपूज्य प्रदीप मिश्राजी महाराजांच्या झालेल्या आहेत त्यांना मी सांगितलं आहे की आमच्या इतकी गर्दी ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोणी करू शकणार नाही आणि हे आपण करून दाखवणार आहोत। आपण प्रत्येक कार्यक्रम तसाच केला आहे आणि ही शिवपुराण कथा मिश्रा महाराजांची आपण तशीच करणार आहोत आणि ज्या ज्या गोष्टी आपण त्या कथेच्या दरम्यान करणार आहोत ते सगळे पॅम्पलेटद्वारे आपण सगळ्यांना प्रसिद्धी देऊ, सगळ्यांना यामध्ये सहभागी करून घेऊ आणि भूतो न भविष्य अशी कथा दसरा आणि दिवाळीच्या मध्ये ही आपल्याला करायची आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आपल्याला लाभेल। फक्त सहभाग व्यक्तिगत स्वरूपात लागेल, पैसे आम्ही कधी मागतही नाही आणि तुम्ही कधी देणारही नाही, त्यामुळं आपला फक्त आशीर्वाद आम्हाला लागतोय आणि तो आशीर्वाद प्रत्येकाचा मला मिळेल ही अपेक्षा मी करतो। परत एकदा महाराज आपण आपल्या वेळात वेळ काढून कथेसाठी राहत्यामध्ये आलात, आपलं आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने राहत्यामध्ये स्वागत करतो आणि असंच आपण अविरत सेवा आणि शिवपुराण कथेचा प्रचार व प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये करत राहो एवढीच मी वीरभद्र महाराजांनी प्रार्थना करतो। आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार। जय हिंद, धन्यवाद। खूप खूप आभारी दादा, वेळात वेळ काढून धावपळीतून आपल्या वेळ दिला। महाराज कथा सुरू। हां 2 मिनटं आपण 1-2 मिनटात दादांचा सत्कार करू। हां सगळे सेवक पुढे या, जेवढे आपले विजुनाने या ना, विजुनाने दत्ताभाऊ या। हां जे सेवा करतात ते पुढे या।
आपण खाली बसून घ्या, कथा सुरू करतोय. चल खाली बसा, खाली बसा, चला खाली बसा कृपया. चला खाली हो. हे धन्य तेरी माया में जग में दुनिया के रखवाले, शिव शंकर डमरो वाले, शिव शंकर भोले वाले, शिव शंकर डमरो वाले, शिव शंकर भोले वाले. हे शंकर डमरो वाले, शिव शंकर भोले वाले, शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले वाले. ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव शरणं, ओंकारा शिव शरणं. हे धन्य तेरी माया हो जग में दुनिया के रखवाले, शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले वाले, शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले वाले. शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले वाले, शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले वाले. उमापती महादेव की जय. बिल्व वृक्षाखाली भगवान शिवाचं पूजन करणं हे मोठं पुण्यकारक आहे, असा विषय आपण श्रवण करत होतो. आपल्या सर्वांना हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न करता येतो. अर्थार्जनाशिवाय या सगळ्या गोष्टी होत नसतात. एवढा सुंदर हा मंडप आहे, एवढं सुंदर डेकोरेशन आहे, हे ज्यांच्यामुळं आपल्याला प्राप्त झालं त्यांचा सन्मान करणं, त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या कथेला सुजयजी विखे पाटील या ठिकाणी भेटण्याकरिता आले आणि सर्व संयोजकांनी त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. आपलं कर्तव्य अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण केलेलं आहे. गेल्या 4 वर्षांपासून अविरतपणे हा मंडप एवढी सगळी सुविधा आपल्याला ते करून देत आहेत आणि फक्त 4 वर्षापासून करतात असं नाही की पुढेही आम्ही हे सतत करत राहावं असं आश्वासन सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून धर्मकार्यामध्ये जे काही सहभागी होतात त्यांचा सन्मान होणं, त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून या मंडळानं, या संयोजकांनी आपलं कर्तव्य या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. असो, अतिशय दिव्य असणारं हे शिवमहापुराण आहे. बऱ्याचशा कथा याच्यामध्ये अजून पुढे आहेत. शिवपूजन त्यांनी केल्यानं काय फल प्राप्त होतं, कशा पद्धतीने शिवपूजन केल्यानं कोणत्या प्रकारची फलश्रुती होते हे पण आपल्याला कळालं पाहिजे. नुसत्या गोष्टी ऐकून त्यांनी काही पदरात पडत नसतं, त्याच्यामधला भाव पण कळायला पाहिजे. आपल्याला ती शिवपूजनाची प्रणाली पण अशा पद्धतीने कळायला हवी. मी संक्षिप्त रूपानं आता तुमच्यासमोर ते थोडक्यात त्यांनी सांगणार आहे. सर्वांना हे कळालं आहे. माझं हे म्हणणं ऐकून जर कोणी आपल्या घरासमोर बिल्व वृक्ष लावेल, त्याच्याजवळ छोटंसं त्यांनी शिवलिंग नर्मदेश्वराचं स्थापन करेल आणि रोज नित्यनेमानं जर त्याला जल अशा पद्धतीने अर्पण करेल तर भगवान शिवाची कृपा त्याच्यावर होईल. अशा पद्धतीने हे आपल्याला सगळ्यांना आचरणात आणण्यासारखं आहे, म्हणून आपल्यासमोर ते सांगितलं जात आहे. जो शिवपूजन बिल्व वृक्षाखाली करतो तो शिवरूप होतो. गंध व पुष्पांनी पूजन त्यांनी उत्तम सुख संपत्ती प्राप्त करून देणारं असतं. धूप दीप नैवेद्य करून जर त्यांनी पूजा केली बिल्व वृक्षाखाली तर तत्वज्ञान संपन्न तो मनुष्य होतो. भक्तिपूर्वक भोजन जर त्यांनी महाराज भूदेवांना आदी करून अशा पद्धतीने केलं तर त्याला अनेक पटीनं जास्त पुण्य त्यांनी प्राप्त होतं, असं त्यांनी महिमा सांगितलं. भगवान शिवाचे जे लिंग आहेत त्याचे पुजारी त्यांनी पूजन करणारे 2 प्रकारचे असतात. एक आहे प्रवृत्ती मार्गी आणि दुसरा आहे निवृत्ती मार्गी. 2 प्रकारचे पूजक असतात. प्रवृत्ती मार्गी जो पूजक असतो तो ज्ञानी पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार शिवपूजन त्यांनी अभिषेक महानैवेद्य संपन्न करतो. शिवलिंग त्यांनी महाराज सुरक्षित बंद पेटीमध्ये अशा पद्धतीने पूजन झाल्यानंतर आपल्या घरामध्ये त्यांनी ठेवतो. त्याला वेगळं काही साधन करायची गरज पडत नाही.
तो त्यांनी प्रवृत्तीमार्गी साधक आहे, त्याला संसारामध्ये प्रवृत्ती असेल तर भगवान शिव त्याला सर्व काही देतात. जो निवृत्तीमार्गी त्यांनी पूजक असतो तो छोट्याशा शिवलिंगाला तळ हातावर ठेवतो आणि तळ हातावर त्याचं पूजन करतो. भिक्षेतून त्यांनी प्राप्त झालेल्या अन्नातून त्यांनी त्याला नैवेद्य दाखवतो. हे संन्यासी आदी करून त्यांनी लिंगायत समाजामध्ये शिवपूजन केलं जातं. त्यांच्या गळ्यामध्येच लिंग धारण केलं जातं. तळ हातावरही त्यांनी लिंग घेतलं जातं. लिंगाची पूजा केली जाते. आमचे आप्पा काल नगरवरून कथा ऐकण्याकरिता आले होते. त्यांच्या गळ्यामध्ये लिंग आहे आणि पाणी जरी प्यायचं, जेवण करायचं म्हटलं तर आधी त्या लिंगाला नैवेद्य दाखवलं जातो, मग जेवण केलं जातं. म्हणजे केवढी श्रद्धा, केवढी भावना, केवढा आदर त्याच्याविषयी आहे. म्हणून त्यांनी हा निवृत्तीमार्गी असणारा त्यांनी साधक असतो. असे 2 प्रकारचे साधक सांगितले. आपण कोणत्या पद्धतीने साधना करायची हे आपलं त्यांनी निर्णय असतो. शिवनामाचं महात्म्य त्यांनी वर्णन करून सांगितलं. शिवनामाचा उच्चार करणाऱ्याला अनंतपटीनं फल प्राप्त होतं. शिव 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 म्हणत राहावं. पापाचा स्पर्श त्याला होत नाही. शिवाचे नाम हे त्यांनी महाराज पावन असणारं तीर्थच आहे. अखंड नामजप करणाऱ्या माणसाला त्यांनी सर्व तीर्थांचं पुण्य प्राप्त होतं. शिवाचं नाम भस्म आणि रुद्राक्ष जर एकाच वेळेला त्यानं धारण केला, जो अंगावर धारण करतो, त्याचं दर्शन जर आपल्याला झालं तर त्रिवेणी संगमाचं दर्शन झाल्यासारखं होतं. जो शिवाचं नाम मुखात घेतोय, ज्याच्या अंगाला भस्म लावलेलं आहे, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, त्याचं जर आपल्याला दर्शन झालं तर तो त्रिवेणी संगमा इतका पुण्यकारक असतो. असं ज्याचा महिमा सांगितला. भगवंताचं नाम म्हणजे गंगा, भगवंताचं ते भस्म म्हणजे यमुना आणि रुद्राक्ष म्हणजे सरस्वती. असं गंगा यमुना सरस्वती त्याच्याजवळ वास्तव्य करत असतात. हे नाम त्यांनी सर्व पापांना हरण तर करतच करतं, अनेक पटीनं त्यांनी पुण्य प्राप्त करून देतं. असं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. सहजासहजी कोणाच्या तोंडात हे भगवंताचं नाम येत नाही भगवत कृपा झाल्याशिवाय. विनोदानं आम्ही एक दृष्टांत सांगत असतो. एक मनुष्य त्यांनी महाराज मरणासन्न स्थितीमध्ये गेला होता. जन्मभर परमार्थ केला नाही, देवाचं नाव कधी तोंडाने घेतलं नाही. त्याची मुलं मात्र फार पारमार्थिक होते. त्यांना वाटायचं आपल्या बापानं त्यांनी देवाचं नाव घ्यावं, शिव 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 म्हणावं. मग ते मुलं त्याला म्हणायचे, बाबा तुम्ही शिव शिव म्हणा. जन्मभर देवाचं नाव तोंडात घेतलं नव्हतं, सहजासहजी कसं देवाचं नाव तोंडात येईल? तुम्ही ऐकतात की नाही? मी कशाकरिता सांगतोय? शिव शिव म्हणण्याची सवय लावून घेतली पाहिजे. जर ही सवय नसेल तर ऐन वेळेला देवाचं नाव त्यांनी तोंडात येणार नाही. मरणाच्या समयाला जर भगवंताचं नाम तोंडात आलं, तुका म्हणे ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. असं आहे, सुखाला पारावर राहत नाही, एवढं श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. पण म्हातारा मरणासन्न स्थितीत होता, आता मरणारच आहे असं समजून त्याला खाली उतरवलं कॉटवरून, दक्षिणेकडे त्याचे पाय केले. शिव शिव म्हणा म्हणत होते, म्हणलाच नाही महाराज. का नाही म्हणला? त्याला जन्मभर म्हणायची सवयच नव्हती, मग तो म्हणतच नव्हता. मुलं हुशार होते, ते म्हणले आपल्या बापानं काही करून शिव शब्द त्याने मुखातून काढला पाहिजे. त्याने एक धान्याचं पोतं आणलं, धान्याचं पोतं, आणि म्हाताऱ्याला जिथं अंथरुणावर टाकलं होतं त्याच्या समोर धान्याचं पोतं उभं केलं महाराज. आणि ते धान्याचं पोतं खालून त्यांनी फोडलं. त्याच्यातून धान्य गळायला लागलं. ते धान्य गळायला लागल्यानंतर त्यांनी मुलांना वाटलं आता हे म्हातारं ते धान्य गळतंय म्हणून तरी म्हणाल, ते धान्याचं पोतं फुटलंय शिव. तुम्ही ऐकतात की नाही? त्याला त्यांनी शिव तोंडात यावं म्हणून चाललेला अट्टाहास आहे. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडेल शिव. ते मुलाला बोलविलं आणि म्हणेल बाबा अरे हे पोतं फुटलं शिव. म्हातारं काही कमी नव्हतं मला, त्या मुलांचा बापच होता. त्याला जन्मभर शिव म्हणायची सवय नव्हती. आता म्हातारपणाला मरायच्या वेळेला त्यांनी शिव शिव म्हणल्यावर कसं तोंडात येईल? तो शिव नाही म्हणला. आमच्याकडे एक शब्द आहे, पोतं वगैरे जर फाटलं तर त्याला दुसरा शब्द वापरतात. ते पोतं फाटलं, त्यानं मुलाला हाक मारले, हे इकडे ये म्हणला. ते पोतं फाटलं, त्याच्यातून धान्य गळतं, टाच 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 म्हणल्यावर जीव गेला महाराज. त्याचा शिव तोटात शब्द आलाच नाही. टाच म्हणलं की जीव गेला. का बरं नाही आलं माहिती आहे? अहो त्याला शिव म्हणायची कधी जन्मभर सवयच नाही, त्याच्या तोंडात कधी शिवनाम आलंच नाही, तर तो त्यांनी मरताना शिव म्हणेल कसा? हे झालं उदाहरण. कशाकरिता सांगितलं? आपण आज शिवनामाचा महिमा ऐकतो आहोत. जर आपण आजपासून संकल्प केला आपण अखंड शिव 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 म्हणत राहायचंय. ओम नमः शिवाय, शिवाय नमः, श्री शिवाय नमस्तुभ्यम, असं त्यांनी ज्याला जे म्हणता येईल त्यानं ते म्हणायची सवय लावली पाहिजे. अशी सवय जर त्यांनी आत्तापासून लावून घेतली तर अंतकाल समयाला सहज शिवाचं नाम मुखात येईल. यम घेण्याकरिता येणार नाही, शिवदूत घेण्याकरिता येतील आणि उद्धार होईल महाराज.
असं भगवंताच्या नामाचं महात्म्य या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. अशा अनेक प्रकारचा महिमा मला आपल्यासमोर त्यांनी सांगता येईल. भगवान शंकराचं भस्म त्यांनी धारण करावं. या प्रत्येक गोष्टीमध्ये काही विज्ञानसुद्धा आहे महाराज. बघा, एखाद्याला हार्टचा जर त्यांनी रोग असेल, आजार असेल, त्यानं विठ्ठल 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 असं जर म्हणलं ना, तर त्या विठ्ठल 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 म्हणण्यानं त्यांनी हार्टचे रोग बरे होतात. BP कंट्रोलमध्ये येतो. विठ्ठल विठ्ठल म्हणत राहायचं सारखं. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ भगवान शिव, आणि ल म्हणजे लक्ष्मीपती. तिघं एकत्र आहेत परत विठ्ठल. असं नामचिंतन त्यानं केलं पाहिजे. तसं शिव 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 म्हणण्यामध्ये सुद्धा विज्ञान आहे. आपल्या बुद्धीमध्ये त्यांनी महाराज विशेष असणारे भाव प्रगट होतात. शिव शिव जर सतत आपण म्हणत राहिलो तर आपण निवृत्ती मार्गाच्या दिशेनं प्रवास करतो. शिव हा वैराग्य संपन्न असणारा देव आहे, म्हणून त्यांनी शिवनाम सदैव धारण केलं पाहिजे. भस्म धारण केलं पाहिजे. भस्म धारणाचे 2 प्रकार आहेत. त्याचं महाभस्म आणि स्वल्प भस्म असं त्यांनी म्हणतात. त्या महाभस्मामध्ये श्रौत, स्मार्त आणि लौकिक असे 3 प्रकार असतात. श्रौत स्मार्त त्यांनी ब्राह्मण मंत्रसहित अशा पद्धतीने म्हणतात. लौकिक त्यांनी भस्म इतरांकरता असतो, त्याला काही मंत्र वगैरे नाही घ्यायचा आणि भस्म लावायचं. विद्वान त्यांनी महाराज अग्निहोत्रामध्ये भस्म धारण करतात. इतरांकरता त्यांनी महाराज यज्ञ जनित भस्म त्यांनी असतं. म्हणजे यज्ञातून त्यांनी तयार झालेलं जे भस्म आहे ते धारण केलं जातं. कुठेतरी भगवतीचा यज्ञ झाला होता, सकाळी मला भस्म दिलं. यज्ञातलं भस्म आहे ते. यज्ञातलं भस्म आपण सर्वजण सामान्य लोक ते धारण करू शकतो. ब्राह्मणांनी मात्र ते भस्म धारण करायचं नाही. त्यांच्याकरिता अग्निहोत्रातील भस्म सांगितलेलं आहे. जो मनुष्य भस्म लावत नाही त्याचा त्यांनी वर्णाश्रम धर्म व्यर्थ गेला असं त्यांनी समजलं जातं. ब्राह्मण आणि क्षत्रियांचं भस्मधारण त्याला मानस्तुकी असं म्हणतात. वैश्यांनी भस्म धारण करणं त्याला त्र्यंबक म्हणतात. शूद्रांनी पंचाक्षर, गृहस्थानं पंचब्रह्म, ब्रह्मचारी त्र्यंबक, वानप्रस्थ अघोर आणि संन्याशी प्रणव, अशा पद्धतीनं भस्मधारणाचा विधी आहे. भस्मधारण केल्याने मनुष्य पवित्र होतो. रुद्राक्ष धारण करणाऱ्यांच्या भस्मधारण करण्याच्या घरी त्यांनी महाराज आपण जर जेवण केलं तर पुण्यप्रद असतं. जे भस्म धारण करीत नाहीत, रुद्राक्ष धारण करत नाहीत, त्यांच्या घरी जेवण करू नये असं शिवपुराण म्हणतं. आता आपण कोणाच्याही घरी जेवतो, त्याच्यात काही विशेष नाही. त्रिपुंड धारण केला पाहिजे. म्हणून त्यांनी त्रिपुंड म्हणजे 3 रेखा भस्माच्या त्यांनी असतात, त्याला त्रिपुंड असं म्हणतात. शरीरावर त्यांनी ललाट आदी सर्व स्थानावर 3 रेषा काढणे याला त्रिपुंड म्हणतात. भाळावरती त्रिपुंड धारण करणं अतिशय उत्तम असणारं लक्षण आहे. कपाळावर त्यांनी भस्म असं लावत जावं. 3 बोटांनी लावायचं भस्म असतंय. त्यातल्या 3 रेषा असतात. त्या 3 रेषा काय कामाच्या असतात? का बरं 3 रेषा ओढतात? पहिली रेषा म्हणजे त्यातला ओंकारातला त्यांनी आकार पहिल्या रेषेत असतो. त्याच्यामध्ये ग्राह्यपत्य असणारा अग्निदग्नी असतो. पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातस्तवन आणि महादेव असं त्यांनी तिघांचं एका रेषेमध्ये, या सर्वांचं एका रेषेमध्ये अशा पद्धतीने वास्तव्य असतं. दुसरी रेषा, त्या रेषेमध्ये प्रणवातला उकार असतो, दक्षिणाग्नी असतो, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यंदिन स्तवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा आणि महेश्वर रूपानं भगवान शंकर भस्माच्या दुसऱ्या रेषेत वास्तव्य करतात. भस्माची जी तिसरी रेषा असते, 3 रेषा ओढायच्या असतात, त्यातली जी तिसरी रेषा आहे त्याच्यामध्ये प्रणवातील मकार असतो, त्याच्यामध्ये आहवनीय अग्नी असतो, त्याच्यामध्ये परमात्मा, तमोगुण, द्युलोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय स्तवन आणि शिव नावानं शिव त्यांनी प्रत्यक्ष वास्तव्य करत असतो. असं भस्माचं महात्म्य आहे महाराज. भस्म त्यांनी धारण करण्याची योग्य असणारी ठिकाणं. भस्म हे मस्तकावर धारण करावं. मस्तकावर. भस्म हे कपाळावर धारण करावं. भस्म दोन्ही त्यांनी नागपुड्यांवर धारण करावं. दोन्ही नेत्रांवर त्यांनी धारण करावं. भस्म हे त्यांनी हृदयावर धारण करावं, नाभीवर धारण करावं, दोन्ही मांड्यांवर धारण करावं, दोन्ही गुडघ्यांवर भस्म धारण करावं, दोन्ही पायांवर भस्म धारण करावं. असं सर्वांगावर भस्म धारण करता येतं. वरील ठिकाणं अग्नी, जल, पृथ्वी, वायू, 10 दिशा, 10 दिक्पाल, अष्टवसू यांचं राहण्याची ठिकाणं आहेत. म्हणजे त्या स्थानावर आपण ते भस्म लावू शकतो. म्हणून अष्टवसू, धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, प्रत्युष, प्रकाट्य अशी त्यांनी वस्तूंची नावं आहेत. अशा पद्धतीने भस्मधारणाचा विधी शिवमहापुराणामध्ये सांगितला. यानंतर रुद्राक्ष धारण करावा.
आता आपण रुद्राक्ष गळ्यात घालतो, बऱ्याच लोकांच्या मनात असा विचार असतो कोणी रुद्राक्ष धारण करायचा, बायकांनी धारण करायचं की नाही असं त्यांनी म्हणलं जातं. हां, रुद्राक्ष सर्वांना धारण करता येतो. रुद्राक्ष पावन, शिवजींना अतिशय प्रिय आहे. रुद्राक्षाच्या दर्शनानं सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीने पुण्य प्राप्त होतं, पाप नष्ट होतं. लिलावश होऊन भगवान शंकराच्या नेत्रांमधून आनंदाचे अश्रू बाहेर पडले आणि त्या आनंद अश्रूंपासून रुद्राक्ष प्रगट झाला, असं रुद्राक्षाचं त्यांनी महात्म्य आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान शिव वास्तव्य करतात. रुद्राक्ष 4 प्रकारचे असतात. एक पांढरा रुद्राक्ष असतो, एक लाल असतो, एक पिवळा असतो आणि एक काळ्या रंगाचा असतो. पांढरा रुद्राक्ष हा ब्राह्मणांनी धारण करावा, लाल रुद्राक्ष हा क्षत्रियांनी धारण करावा, पिवळा रुद्राक्ष हा वैश्यांनी धारण करावा आणि काळा रुद्राक्ष हा शूद्रांनी धारण करावा. हे जे पहिले 3 रुद्राक्ष सांगितले ते सहजासहजी मिळत नाहीत. काळे रुद्राक्ष सर्वत्र प्रचलित असतात, म्हणून नाहीच कोणता मिळाला तर काळे रुद्राक्ष आपण धारण करू शकतो. महत्त्वाची गोष्ट आहे. शिवपार्वतीच्या कृपा आशीर्वादासाठी रुद्राक्ष धारण करावा. भगवान शिव आणि पार्वती आपल्यावर प्रसन्न व्हावे त्याच्याकरिता रुद्राक्ष आपण धारण करावा. 1100 रुद्राक्ष एकाच वेळेला आपण अंगावर धारण करू शकतो. त्याच्यामध्ये कुठं कुठं किती धारण करायचे ते ऐका. 550 रुद्राक्षांचा मुकुट तयार करून मस्तकावर धारण करावं. आता हे सगळ्यांना करणं शक्य नाही, पण ज्याला शिव उपासना करायची, एकांतात बसून अनुष्ठान करायचे असेल तो हे करू शकतो. 360 रुद्राक्षाचं यज्ञोपवीत तयार करायचं आणि ते गळ्यामध्ये घालायचं. 3 रुद्राक्ष त्यांनी शेंडीवर बांधायचे, शेंडीला रुद्राक्ष बांधायचे 3. त्यानंतर त्यांनी 6 रुद्राक्ष त्यांनी कानामध्ये अशा पद्धतीने घालायचे. जसे आपण कुंडल घालतो त्याच्यामध्ये 6 रुद्राक्ष कानामध्ये घालायचे. 101 रुद्राक्ष त्यांनी अशा पद्धतीने कंठात धारण करायचे. 2 हातांमध्ये त्यांनी म्हणजे दंडामध्ये, त्याच्यानंतर कोपरामध्ये आणि मनगटामध्ये प्रत्येकी 11 रुद्राक्ष धारण करायचे. 3 रुद्राक्ष यज्ञोपवीतामध्ये विशेष रूपाने घालायचे. 5 रुद्राक्ष हे त्यांनी कमरेला अशा पद्धतीने बांधायचे. असं रुद्राक्षाचं त्यांनी वर्णन करून सांगितलं. यानंतर रुद्राक्ष किती असतात? 4 प्रकारचे असतात आपण ऐकलं. त्या रुद्राक्षांना मुख असतात. किती मुख असतात? 1 मुखापासून तर 21 मुखापर्यंत सुद्धा पाहिले जातात, पण 14 मुखापर्यंत रुद्राक्ष त्यांनी प्रचलित आहेत, म्हणून त्यांनी 14 मुखी रुद्राक्ष त्यांनी पाहायला मिळतात. 1 मुखी रुद्राक्ष जर आपल्याला प्राप्त झाला तर ओम ह्रीम नमः असा त्यांनी जप त्या रुद्राक्षाकरिता करावा. 2 मुखी रुद्राक्ष जर प्राप्त झालं तर ओम नमः असा त्यांनी जप त्या रुद्राक्षाकरिता करावा. 3 मुखी रुद्राक्ष जर धारण करायचं असेल तर ओम क्लीम नमः असा मंत्र जप करावा. 4 मुखी रुद्राक्ष जर धारण करायचं असेल तर ओम ह्रीम नमः असा जप करावा. 5 मुखी रुद्राक्ष सर्वत्र प्रचलित असतो, 5 मुखी जास्त मिळतात. 5 मुखी रुद्राक्ष धारण करण्याकरिता ओम ह्रीम नमः असा त्यांनी जप सांगितलेला आहे. 6 मुखी रुद्राक्ष हा कार्तिक स्वामींचं प्रतीक असतो, म्हणून त्यांनी कार्तिक स्वामीच्या निमित्तानं तो रुद्राक्ष धारण करावा आणि ओम ह्रीम हुम नमः असा त्यांनी त्याचा जप आहे. 7 मुखी रुद्राक्ष त्यांनी हा जीवनामध्ये 7 देणारा असतो. आपल्याला जर संकट असतील, फार त्यांनी त्रास असेल तर आपल्याला 7 मुखी रुद्राक्ष धारण करणं फार चांगलं असतं. तो धारण करताना ओम हुम नमः असं त्यांनी म्हणावं. 8 मुखी रुद्राक्ष त्यांनी धारण करताना ओम हुम नमः असा जप करावा. 9 मुखी रुद्राक्ष धारण करताना ओम ह्रीम हुम नमः असा जप करावा. 10 मुखी रुद्राक्ष धारण करताना ओम ह्रीम नमः असा जप करावा. 11 मुखी रुद्राक्ष धारण करताना ओम ह्रीम हुम नमः असा जप करावा. 12 मुखी रुद्राक्ष जर धारण करायचं असेल ओम क्रोम क्षरोम रोम नमः असा त्यांनी जप करावा. यानंतर त्यांनी महाराज 13 मुखी रुद्राक्ष जर असेल तर ह्रीम नमः असा त्यांनी जप करावा आणि 14 मुखी रुद्राक्ष जर धारण करायचं असेल तर ओम नमः असा त्यांनी जप करावा. मला हे सांगणं माझं कर्तव्य वाटलं. लोक अंगावर रुद्राक्ष धारण करतात, किती धारण करावेत, कसे धारण करावेत, कोणत्या रुद्राक्षाला धारण करताना कसा जप करावा हे त्यांनी आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण अशा पद्धतीने रुद्राक्षाचा महिमा आपण पाहिला, भस्म धारणाचा आपण त्यांनी महिमा पाहिला. या सगळ्या गोष्टी आपण त्यांनी वर्णन करून पाहिल्या आणि याचबरोबर विद्येश्वर संहिता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आपल्याला आता रुद्र संहितेमध्ये प्रवेश करायचा आहे. पहिली संहिता त्यांनी पूर्ण झाली आणि द्वितीय संहितेमध्ये आपण पदार्पण करतो आहोत. थोडंसं संकीर्तन करूया आणि पुढील प्रसंग पाहूया. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
शिवाय हरि ओम नमः शिवाय हर हर महादेव बम बम भोले शिव ओंकारा जग हे डोले हर हर महादेव बम बम बोले शिव हे डोले हर हर महादेव बम बम भोले शिव ओंकारा जग हे डोले हर 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 महादेव बम बम बोले शिव डोले हर हर महादेव बम बम भोले शिव ओंकारा जग हे डोले हर हर महादेव बम बम बोले शिव ओंकार जग डोले ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओ ब्रह्म विष्णु देवता इंद्र गण गंधर्व चंद्र सूर्य गण गंधर्व चंद्र सूर्य गण गंधर्व चंद्र सूर्य ब्रह्म विष्णु देवता इंद्र गण गंधर्व चंद्र सूर्य गण गंधर्व सूर्य चंद्र गंधर्व सूर्य चंद्र गाऊने नाचूने भजन बोले शिव ओंकारा जय डोले हर हर महादेव बम बम बोले शिव ओंकारा जग हे डोले हर हर महादेव बम बोले शिव ओंकारा जग हे डोले हर हर महादेव डोले शिव ओंकारा जग हे डोले ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय शंभो शंभो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय डम 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 डमरू वाजे शिव जटेत गंगा विराजे डम 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 डमरू बाजे शिव जटेत गंगा विराजे डम डम डमरू वाजे शिव जटेत गंगा विराजे डम 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 डमरू बाजे शिव शंकर ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय डम डमरू वाजे शिव जटेत गंगा विराजे शिव डमरू बाजे शिव शंकर शिवनंदीवर स्वार झाले हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय जगमुद्धारक तू एक दाता वंदन तुझला चरणी माथा वंदनधारक तू एक दाता वंदन तुझला चरणी माथा जगमुद्धारक तू एक दाता वंदन तुझला चरणी माता जग उद्धार करू एक दाता वंदन तुझला चरणी आता विलासा तारुण नेले शिव ओंकारा
हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 हरि ओम नमः शिवाय ओम शिवाय शंभो उमापति महादेव की जय। अरे डम 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 डमरुवाला डम डमरू वाला डम 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 डमरुवाला ओ डम 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 डमरू वाला अरे पार्वती पती कैलास राणा पार्वती पती कैलास वाला अरे शंकरा उघड दिसना दर्शन दे रे मला शंकरा उघड दिसना डोळार दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला डम 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 डमरू वाला डम 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 डमरू वाला डम 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 डमरू वाला हे डम 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 डमरू वाला पार्वती पती कैलास वाला पार्वती पती कैलास वाला अरे पार्वती पती कैलास वाला हे पार्वती पती कैलास वाला शंकरा उघड दिसना डोळार दर्शन दे रे मला महादेवा उघड दिसना डोळार दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला अरे तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा अरे तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा अरे पार्वती पती कैलास वाला ओ पार्वती पती कैलास अरे वाला पार्वती पती रे कैलास वाला ओ पार्वती पती कैलास वाला अरे महादेवा उघड दिसना डोळार दर्शन दे रे मला शंकरा उघड दिसना डोळार दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड दिसना डोळार दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान 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 दर्शन दे रे मला उमापती महादेव की जय. बसा बसा शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नमः शिवाय शिवाय नमो शिवाय नमो शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो शिवाय नमो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले
नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोला सगळ्यांनी मना खाली बसलेल्या. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोला बोला गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय हो जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय उमापति महादेव की जय. आपण सर्वांनी साधना स्वरूप असणारी विद्येश्वर संहिता श्रवण केली. भगवान शिवाच्या प्राप्तीकरिता साधना करणं गरजेचं आहे. कोणती साधना करावी असं जर विचारायचं असेल तर शिवमहापुराणाला विचारा आणि त्याच्यातील विद्येश्वर संहितेला विचारा. पण विद्येश्वर संहितेमध्ये भगवान शिवाच्या प्राप्तीची साधना सांगितलेली आहे. तुम्ही जर शांत चित्तानं ऐकत असाल, लक्ष देऊन ऐकत असाल, गरज म्हणून ऐकत असाल तर भगवान शिवाच्या पूजनाची व्यवस्था कशी असावी, भस्म कसं धारण करावं, रुद्राक्ष कसे धारण करावेत, भगवंताचा नैवेद्य कसा असावा, बिल्वदर कसं त्यांनी वाहावं, बिल्व वृक्षाचं काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी कोणतीच न सोडता आपल्यासमोर त्यांनी सांगितलेली आहे. त्याची आवश्यकता आहे. जे गरजेचं आहे ते मी तुमच्यासमोर त्यांनी नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ही दुसरी संहिता सुरू झाली, त्याचं नाव आहे रुद्रसंहिता. या रुद्रसंहितेमध्ये सुद्धा त्यांनी 5 खंड आहेत. त्याच्यामध्ये सृष्टिखंडात आपण पदार्पण करतो आहोत. सर्व ऋषीमुनी नैमिषारण्यामध्ये आणि सूतजींच्या समोर त्यांनी महाराज प्रश्न विचारतायत. हे सूतजी महाराज, आपण भगवान शिवाचं त्यांनी प्राकट्य सांगितलं. भगवान शिव ज्योतिर्मय स्वरूपात प्रगट झाले. त्यांनी ब्रह्मदेवाची आणि भगवान विष्णूची नियुक्ती केली. त्यांना त्यांचं कार्य त्यांनी वाटून दिलं. ब्रह्मदेवाला सृजन करायला सांगितलं, विष्णूला पालन करायला सांगितलं. त्यांची उपासना शिवाची केल्यानंतर सर्व पुरुषार्थ प्राप्त होतात असं आपण त्यांनी सांगितलं. हे सगळं कळालं. पण ही सृष्टी जी निर्माण झाली, ही सृष्टी त्यांनी भगवान शिवानं कशी निर्माण केली हे आम्हाला ऐकायचं आहे. भगवान शिवाने ही सृष्टी कशी निर्माण केली याला सृष्टिखंड म्हणायचं. याच्यामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीची कथा आहे. श्रीमद भागवत आपण ज्यावेळेला ऐकतो की नाही, त्याच्यामध्ये 2ऱ्या स्कंधामध्ये राजा परीक्षितानं श्री शुकदेवजी महाराजांच्या समोर प्रश्न विचारला की महाराज, तुम्ही भगवंताचं हे वर्णन मला त्यांनी सांगितलेलं आहे, पण मला ही सृष्टी कशी निर्माण केली भगवंताने हे ऐकायचं आहे. म्हणून राजा परीक्षिताच्या त्या प्रश्नावरून शुकाचार्यांनी त्याला सर्गलीला वर्णन करून सांगितली. तसं इथे शिवमहापुराणामध्ये त्यांनी 2ऱ्या संहितेमध्ये, रुद्रसंहितेमध्ये आणि सुरुवातीलाच त्यांनी सृष्टी कशी निर्माण झाली याचं वर्णन आहे. आपण सृष्टीला पाहतो पण आपल्या मनात कधीच प्रश्न निर्माण होत नाही, हे कसं निर्माण झालं. निर्माण व्हावेत महाराज हे प्रश्न. हे प्रश्न निर्माण होणं म्हणजे ऊर्ध्वगतीला आपण प्रवास करणं, हे कोणालाही निर्माण होत नाही. बायका पोरांच्याच गर्तेत सापडले जे लोक आहेत, ज्याला फक्त प्रपंच एवढंच टार्गेट आहे, ते कशाला असे स्वप्न पाहतील. जगत कसं झालं आणि कोणी केलं आणि काय पडलं त्याला त्याच्या वाचून. त्याला फक्त आपलं साध्य करायचं पडलेलं असतं. असे प्रश्न निर्माण व्हावेत. मला माझं कौतुक सांगायचं नाही, पण 4थीत असताना मला असा प्रश्न पडला की हे जग कोणी निर्माण केलं. मग आमचे आजोबा होते, धार्मिक होते फार. त्यांना प्रश्न विचार, म्हणलं बाबा हे जग निर्माण कसं झालं. ते म्हणले ब्रह्मदेवानं निर्माण केलं. चांगलं उत्तर दिलं. म्हणलं ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं.
मग ते म्हणले भगवान विष्णूने निर्माण केलं, त्यांच्या त्या नाभीच्या कमळातून प्रगट झाले ब्रह्मदेव. म्हणलं मग भगवान विष्णूला कोणी निर्माण केलं? ते म्हणले भगवान शिवानं निर्माण केलं. हे पण बरोबर सांगितलं. आता त्यांना पुढचा प्रश्न विचारला मी, म्हणलं भगवान शिवाला कोणी निर्माण केलं? आता त्याला उत्तर नाही महाराज. त्यांना निर्माण करायचं काही काम नाही, ते स्वयंभू आहेत. हां, ते सत्य आहेत. हां, ते निर्माण करणारी वस्तू त्यांनी होते आणि जाते असं त्यांनी वर्णन आहे. पण शिव असं तत्व आहे जे त्यांनी काल होतं, आज आहे, उद्या पण राहणार आहे. त्याला निर्माण करायची गरज नाही. बाबांना काही उत्तर देता आलं नाही. ते म्हणले गप जास्त विचारतोस. हां, असं त्यांनी ते जेवढी उत्तर देता येईल तेवढी दिली. पण विचार करता करता अशी तंद्री लागली महाराज की चौथीलाच होतो त्यावेळेला चक्कर येऊन पडलो खाली. मग घरच्या सगळ्या लोकांनी विचार केलेला काय झालं असेल. विचार करता करता चक्कर आली महाराज. हे जगत निर्माण कसं झालं असेल? असे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. पारमार्थ करताना पारमार्थिक मनुष्याला प्रश्न निर्माण झाल्याशिवाय त्याची ऊर्ध्वगती होत नसते. हे का झालं? प्रश्न विचारा. मग सुंदर असणारा सत्संग सुरू होता. हां, महाराज आपल्यासमोर त्यांनी शांतपणे सांगत होते. सूचनात्मक त्यांनी गोष्टी चालल्या होत्या. गरजेची गोष्ट आहे ती. हे सगळं करत असताना ते सांगतात, ते सांगत असताना जर आपल्या अंतःकरणात काही संशय निर्माण झाला, प्रश्न निर्माण झाला, तर तो प्रश्न आपण आवर्जून त्यांनी विचारला पाहिजे. त्या साधनेत विक्षेप करून विचारायचं नाही, ते झाल्यानंतर एकांतात विचारायचा, पण प्रश्न विचारायचा. महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न हे त्यांनी दोन लोकांना उद्भवत नसतात. ज्याला सगळं काही कळालं त्याला प्रश्न उद्भवत नाही, आणि ज्याला काहीच नाही कळालं त्याला पण प्रश्न उद्भवत नाही. प्रश्न कोणाला पडतो? ज्याला काही कळालं आणि ज्याला काही नाही कळालं अशाच व्यक्तीला प्रश्न उद्भवतो. म्हणून त्यांनी प्रश्न उद्भवला पाहिजे. ऋषीमुनींना प्रश्न पडला, हे जगत कसं निर्माण झालं, भगवंताने सृष्टी कशी निर्माण केली. मग आनंदानं त्यांनी सूतजी महाराज सांगू लागले, जसं तुम्ही मला प्रश्न विचारता आहात ना, असंच व्यासदेवाने लिहून ठेवलेलं आहे. काय लिहिलं आहे? व्यासदेवाने सांगितलं की नारदजी महाराजांना असाच प्रश्न पडला होता, आणि असा प्रश्न घेऊन नारदजी महाराज एकदा आणि भगवान विष्णूकडे गेले, आणि भगवान विष्णूनं त्यांनी महाराज त्यांना जे वर्णन करून सांगितलं, हां, ते मी तुम्हाला वर्णन करून सांगतो. म्हणजे ब्रह्मदेवाचा आणि भगवान विष्णूचा असणारा संवाद आहे. एकदा त्यांनी नारदांना तपश्चर्या करण्याची इच्छा झाली. तपश्चर्या, आणि ती तपश्चर्या करण्याकरिता त्यांनी नारदजी महाराज हिमालयाच्या एका त्यांनी दिव्य असणाऱ्या वनामध्ये गेले. रम्य असणारं वातावरण पाहिलं. तपश्चर्याची उर्मी त्यांनी मनात निर्माण झाली. निवांत, निवांत असलं पाहिजे वातावरण तपश्चर्या करण्याकरता. जेजूरकर महाराजांच्या घरी आम्ही गेलो होतो, त्यांच्या नगराचंच नाव आहे निवांत. सगळं वातावरण पण निवांत आहे महाराज, साधना करण्यासारखं. म्हणून निवांत स्थान त्यांनी नारदजी महाराजांनी पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्यांनी महाराज त्यांना तपश्चर्या करावीशी वाटली. तपश्चर्या करण्याकरिता बसले. कर्मधर्म संयोगानं ते जे ठिकाण होतं त्या ठिकाणामध्ये कामदेवाला येण्याकरिता बंदी होती. भगवान शंकरानं त्यांनी महाराज कामदेवाला तिथे यायला प्रतिबंध केला होता, आणि कामदेव हा भगवान शंकराला घाबरून राहतो. म्हणून त्यांनी भगवान शंकर जर कोपले तर जाळून टाकतील परत, म्हणून त्यांनी जायला नको. म्हणून कामदेव त्यांनी महाराज त्या क्षेत्रामध्ये येत नव्हता. आणि साधना जर आपण करायला लागलो, त्या साधनेच्या सुरुवातीला साधना करत असताना काही विधी केले पाहिजेत. तुम्ही जर आसनावर बसून साधना करणार असाल तर आसन विधी केला पाहिजे. आसनाचं पूजन केलं पाहिजे. त्या आसनावर विधिवत स्वस्तिक निर्माण केलं पाहिजे. आसन विधीचे मंत्र म्हणले पाहिजेत. त्या आसनावर बसलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा त्यांनी पुढे जाऊन बाह्यभूतशुद्धी केली पाहिजे. बाह्यभूतशुद्धी ती केली पाहिजे. आणि मग त्यांनी महाराज अनेक देवदेवता असतात. तुम्ही साधना करायला लागली की तुमच्या साधनेवर घाला घालतात. तुमची साधना त्यांनी लुबाडली जाते, ओढून नेली जाते. तुम्ही जर साधक असाल आणि जमिनीवर जर आसन न टाकता जर बसत असाल तर तुमची साधना ही जमीनसुद्धा ओढून घेते महाराज. म्हणून जो साधना करतो, ज्याच्या जीवनात साधना आहे, त्यानं आसनावरच बसायचं, बिगर आसनाचं बसायचं नाही. हे पथ्य सगळ्यांनी पाळायचं. साधना करणाऱ्या लोकांकरता सांगतो. ही ऊर्जा त्यांनी महाराज तिथून ओढली जाते. तशा देवदेवता त्यांनी महाराज आपली ऊर्जा घेण्याकरिता तयारच असतात. नारदजी महाराज साधना त्यांनी करू लागले.
व त्या साधनेमध्ये त्यांनी विक्षेप करण्याचं काम देवता करतात तशा देवतांनी विक्षेप करायचा प्रयत्न केला. कामदेवाला त्यांनी पाठवलं, पण कामदेवाचं त्या क्षेत्रामध्ये काही चालत नव्हतं. त्यांना अनेक प्रकारानं त्यांनी त्या नारदांच्या तपश्चर्येमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला. कामदेवाजवळ बाण असतात महाराज, कामबाण. या कामदेवाला त्यांनी महाराज ब्रह्मदेवानंच वरदान दिलेलं आहे, तू सगळ्या लोकांच्या हृदयामध्ये प्रगट हो, म्हणजे तुझ्या माध्यमातून त्यांनी मैथुनी सृष्टी होईल. ही सृष्टी निर्माण करण्याकरिता काम महत्त्वाचा घटक आहे, मग तो गरजेचा आहे महाराज. भगवान शंकराच्या दृष्टिक्षेपानं जळाला, तो आनंग झाला, त्याचा कोळसा झाला, असे चरित्र आपण पुढे त्यांनी आता ऐकणार आहोत. म्हणून हा काम त्यांनी महाराज काम प्रवृत्ती जागृत करणार आहे. सगळ्यांच्या हृदयात त्यांनी प्रवेश करतो. वशीकरण, उच्चाटन, मोहन असे त्याच्या बाणांची नावं असतात. मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी त्या कामानं नाडलेलं आहे महाराज. मी सांगतो असं नाही, येडका मदन तो केवळ पंचानन. 9 वाजले ना आता. धडक मारली शंकरालाच धडक मारली महाराज. केला ब्रह्म्याचा मातेरा, ब्रह्मदेवाला धडक मारली. असा त्यांनी भयंकर असणार हा काम. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. इंद्राला चंद्राला सगळ्यांना कामदेवानं त्रस्त करून टाकलं. असा असणारा हा कामदेव नारदावर त्यांनी महाराज आक्रमण करून गेला. पण नारदावर त्याचं काहीच चाललं नाही. काम पराजित झाला. नारदजी महाराजांचा विजय झाला, साधना संपन्न झाली. नारदाला असा अभिमान झाला की सगळ्या जगाला हा कामदेव त्रास देतो. विश्वामित्रासारख्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि एक अप्सरा डोळ्यासमोर दिसली आणि तपश्चर्या भंग झाली महाराज. एवढा त्यांनी भयंकर असणारा हा काम आहे आणि मी कामावर विजय प्राप्त करून घेतला याचा झाला अभिमान. उन्मत्तपणा निर्माण झाला. सगळ्यांना सांगू लागले मी कामावर विजय मिळवला, मी कामावर विजय मिळवला. कामदेव प्रत्यक्ष समोर आला. त्याने एक फुलांची माळ हातात आणली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, फुलांची माळ हातात आणली आणि असं कौतुक केलं नारदाचं. काय नारदजी महाराज तुम्ही, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना मी नागवलं, सगळेजण त्यांनी मी परास्त करून टाकले, पण तुमच्यावर माझं काहीच चाललं नाही. तुमचा काय श्रेष्ठ महिमा, किती मोठा तुमचा अधिकार. असं म्हणून त्यांनी हातात फुलांची माळ घेऊन नारदाच्या गळ्यात घातली. कोणी? कामदेवाने. ऐका बरं, महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. एखाद्या माणसानं आपली स्तुती केली ना महाराज, की तो स्तुती केलेला माणूस त्याच्या शब्दांच्याद्वारा आपल्या हृदयापर्यंत जातो आणि मनात घर करून बसतो. कामदेवाला नारदांच्या हृदयात प्रवेश करण्याकरिता सांद सापडली आणि कामदेव त्यांनी महाराज त्या स्तुतीद्वारे आणि नारदांच्या हृदयामध्ये जाऊन प्रवेश करून बसला. आता ज्या कामावर त्यांनी विजय प्राप्त करून घेतलं होतं त्याला हृदयातच घेऊन फिरायला लागले. कामावर विजय मिळवला, कामावर विजय मिळवला असं म्हणत म्हणत भगवान शंकराकडे गेले. नारायण नारायण. भगवान शंकराकडे गेले, नमस्कार केला. काय नारदजी, कुठून आलात? फार प्रसन्न दिसता, फार आनंदी दिसता. म्हणून मग असंच आहे, पुरुषार्थ करून आलोय. भगवान शंकराला सांगायला लागले महाराज. काय पुरुषार्थ केलास? आणि तपश्चर्या करायला गेलो होतो हिमालयामध्ये. मोठं वन होतं, सुंदर स्थान होतं. तपश्चर्या त्यांनी केली. प्रत्यक्ष कामदेव आला होता मला परास्त करण्याकरिता. त्याचं काहीच माझ्यासमोर चाललं नाही. नारदजी महाराज कोणाला सांगतात? भगवान शिवाला सांगतात. भगवान शंकर सर्वज्ञ आहेत. त्यांना कळालं ज्या वनामध्ये मी कामदेवाला यायला बंदी केलेली आहे त्याच वनात हा तपश्चर्या करायला गेला होता. त्याच्यामुळे त्याचं कामदेवाचं याच्यावर काही चाललं नाही. पण उगाच फुगीरपणा तयार झाला. मी साधना केली आणि कामदेवाला परास्त करून टाकलं. अभिमान झाला भगवान शंकराला. तो कळाला नारद चांगला आहे, सात्विक आहे, भगवंताचा भक्त आहे आणि अभिमानानं अधोगतीला जाऊ शकतो. म्हणून त्याचा अभिमान घालवलं पाहिजे, याच्याकरिता काहीतरी लीला केली पाहिजे. भगवान शंकरानं त्यांनी महाराज सांगितलं, नारदा फार चांगली गोष्ट आहे, तुम्ही कामावर विजय प्राप्त करून घेतला. पण जसं मला हे सांगितलं ना, असं चुकून सुद्धा त्यांनी महाराज वैकुंठात जाऊन भगवान विष्णूला सांगू नका, सांगू नका. आता ते एखाद्याला मोठेपण प्राप्त झालं की त्याचं चैन पडत नाही, त्याला सांगतच राहावंच वाटतं. याला सांगतो, त्याला सांगतो. गेलेच महाराज वैकुंठात. वैकुंठात गेल्यावर भगवान विष्णू होते, भगवती लक्ष्मी आहे. त्यांच्यासमोर त्यांनी कौतुकानं, काय नारदजी कुठून आलात, बाहेर दिवसानं आलात? हो म्हणे, जरा तपश्चर्येमध्ये गुंग झालो होतो. बघा बरं, सांगायला सुरुवात केली. फार मोठी तपश्चर्या आपण केली. उगं पंढरपूरच्या वारीला जाऊन यावा. आणि आल्यानंतर त्यांनी थोडं नाकाला पाणी आलं की लोकांच्या समोर मुद्दाम फुरफूर फुरफूर करीत राहायचं.
आणि रुमालाने थोडं नाक पुसायचं. मग लोक विचारतात काय झालं, सर्दी झाली. पंढरपूरला गेलो होतो ना, मग हे सांगायची गरज आहे का? फक्त सर्दीपुरतंच सांगावं. हां, पुढचं सांगायची काय गरज आहे? पंढरपूरला गेलो होतो. हां, म्हणजे असा पांडुरंगावर उपकार करायलाच गेला होता. मी पंढरपूरला जाऊन आलो. साधना स्वतःसाठी करायची की त्या देवतेसाठी करायची? आपल्या हिताकरता साधना करतात. अशी साधना केली आणि कौतुकानं सांगत सुटले नारदजी महाराज. अभिमान झाला म्हणून भगवान विष्णूला जाऊन सांगितलं. विष्णू परमात्म्याने जाणलं माझा भक्त आहे, रात्रंदिवस नारायण नारायण म्हणतो, याला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, भगवान शिवानं प्रेरणा दिली भगवान विष्णूला आणि शिवाची माया त्यांनी अशा पद्धतीने काम करायला लागले. तुम्ही जर खरंच बारकाने ऐकत असाल तर लक्षपूर्वक ऐका. मग आपण ऐकलं, शिवाचं जो पूजन करत नाही त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य येतं, त्याच्यामध्ये रोग येतात, त्याच्यात दुःख होतं, त्याला शत्रुपीडा त्रास देतात. या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज केव्हा होतात? जेव्हा आपण त्यांनी इष्टदेवतेला परान्मुख होतो त्यावेळेला. जर आपण इष्टदेवतेची उपासना करत असलो तर आपल्या जीवनामध्ये हे येतात, पण ते सांभाळण्याची जबाबदारी इष्टदेवतेवर जाते. नारदाच्या अंतकरणात अभिमान झाला. आता नारद अधोगतीला जाऊ नये याच्याकरिता उपाय त्याच्या इष्टदेवतेने करायला सुरुवात केली की माझा भक्त वायाला गेला नाही पाहिजे. मग काय करो, माया प्रगट केली. एक दिव्य असणारं नगर तयार केलं, मायावी नगरी तयार केली. त्या मायावी नगरीमध्ये एक राजा त्यांनी आहे, त्याचं नाव आहे शीलनिधी, गुणनिधी असणारा राजा. हा, आणि त्याची दिव्य असणारी कन्या तिथं अशा पद्धतीने प्रगट झाली. आणि ती कन्या उपवर झालेली आहे, तिचं लग्न त्यांनी करायचं आहे. माया आहे बरं भगवंताची, तिचा विवाह करायचा. आणि मग स्वयंवर त्यांनी करायचं ठरलं. नारदजी आपले नारायण नारायण करत त्या नगरीत घुसले, मायावी नगरीमध्ये. तो शीलनिधी असणारा राजा त्यांनी समोर आला. त्या मुलीचं नाव होतं विश्वमोहिनी. मुलीचं काय नाव होतं विश्वमोहिनी. तिचा विवाह करायचा, उपवर झालेली कन्या आहे. नारदजी महाराज ब्राह्मण आहेत, बरं वेदशास्त्रांना जाणणारे आहेत. ज्योतिष हे सुद्धा शास्त्र आहे. वेदशास्त्र आपण पाहतो त्यातलं 6वं अंग आहे महाराज ज्योतिष. लोक ज्योतिषशास्त्राला मानत नाहीत. विवाह त्यांनी जमवत असताना, लग्न कार्य करत असताना ज्योतिष पाहिलं पाहिजे, पत्रिका पाहिली पाहिजे. तुम्हाला बुवा लोक हे असं सांगायला लागले, हे नको सांगू. मग काय सांगू? शास्त्र सांगतोय, हे शास्त्र आहे महाराज. लोक विश्वास ठेवत नाही, नंतर पश्चाताप करतात. म्हणून त्यांनी शास्त्र पाहिलं पाहिजे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्योतिषशास्त्र आहे. नारदजी महाराजांना पाहिलं, म्हणे तुम्ही मोठे वेदवेत्ते आहात, माझ्या कन्येचा विवाह व्हायचा आहे, हिचा विवाह कोणाबरोबर होईल तेवढं सांगा. आता ती प्रत्यक्ष लक्ष्मी होती, मग तिचा विवाह दुसऱ्या कोणाबरोबर कसा होईल? फक्त नारायणाबरोबर होईल. कसा त्यांनी पती प्राप्त होईल सांगा. ती पत्रिका पाहिली आणि पत्रिका पाहिल्यावर लक्षात आलं, पत्रिका म्हणजे आपलं त्यांनी चरित्र, आपण काय आहोत, कसे आहोत, आपला स्वभाव कसा आहे, या सगळ्या गोष्टी आपली पत्रिका सांगते. म्हणून पत्रिकेमध्ये 12 घरं असतात. तनुस्थान असतं, धनस्थान असतं, पराक्रमस्थान असतं, सुखस्थान असतं, ज्ञानाचं स्थान असतं, शत्रुस्थान असतं, भार्यास्थान असतं. त्याच्यामध्ये त्यांनी मृत्यूस्थान असतं, भाग्यस्थान, कर्मस्थान, लाभस्थान, व्ययस्थान, अशी 12 घरं त्याच्यात असतात. 13 कोटी जर नामजप केलं ना, शिव 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 13 कोटी, तर 1 कोटी नामजप केल्याने 1 घर शुद्ध होतं. 12 कोटी नामजप केल्याने 12 घरं शुद्ध होतात. आणि अजून 1 कोटी नामजप केलं की शिवाचं दर्शन होतं. असे त्यांनी 13 कोटी नामजपाचा हा फायदा आहे महाराज. आपलं मंडळ त्यांनी फार उत्स्फूर्तपणे कार्यरत आहे. एवढे लोक जर त्यांनी मंडळाच्या माध्यमातून भगवंताची सेवा करत असतील, या मंडळातल्या सदस्यांनी जर हात वर केला आणि प्रत्येकाला जर त्यांनी महाराज एक रुद्राक्षाची माळ दिली आणि ठराविक कालावधी जर त्यांनी दिला, एवढ्या कालावधीत आपल्या सगळ्यांना मिळून 13 कोटी नामजप करायचं आहे, तर तुमच्या माध्यमातून सहज 13 कोटी नामजप होईल महाराज. फार महत्त्वाचा विचार आहे. असं गावगाव झालं पाहिजे, गावगाव या सगळ्या गोष्टी पसरल्या पाहिजेत. वारकरी संप्रदायामध्ये परमपूजनीय आदरणीय श्री रामभाऊ महाराज आहेत राऊत. कीर्तनाच्या तारखा त्यांनी अशा पद्धतीने देतात, पण तारीख देताना लोकांना सांगतात 1 कोटी विठ्ठल विठ्ठल नामजप लिहून आणणार असले तरच तारीख देतो. मग त्यांचा काय स्वार्थ आहे त्याच्यात? त्यांचा काही स्वार्थ नाही. तुमच्याकडून तेवढा नामजप अशा पद्धतीने होतो ना, विठ्ठल 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 तुम्ही तेवढ्या वेळा म्हणता. म्हणून त्यांनी नामजप जो करून घेणार आहे भगवंताचा, तो अतिशय श्रेष्ठ असतो. म्हणून जन्मपत्रिकेवरून विषय सांगतो. ही जन्मपत्रिका त्यांनी असावी. हे बघा, आत्तापर्यंत विद्येश्वर संहिता होती, त्याच्यामध्ये सगळी साधना होती. हे साधन करा, ते साधन करा, अशी उपासना करा. आता जरा बरं चाललं आहे की नाही? म्हणून त्यांनी जरा हे समजण्यासारखं वाटत असेल तुम्हाला, जन्मपत्रिका पाहिलं या मुलीचा विवाह ज्याच्याबरोबर होईल तो त्रैलोक्याचा स्वामी असेल, तो त्यांनी जगाचा मालक असेल, तो त्रिभुवनपती असेल,
सर्वजण त्याची पूजा करतील, सर्वजण त्याला वंदन करतील, असं ज्याचं व्यक्तिमत्व असेल असा त्यांनी विचार पाहिला. कन्या पाहिली विश्वमोहिनी. तिला पाहिल्यानंतर नारदांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला, अरे जिच्याबरोबर ज्याच्याबरोबर हिचं लग्न होईल तो जर एवढा श्रेष्ठ असेल, हिचं जर आपल्याबरोबरच लग्न झालं तर किती चांगलं होईल. झालं. आता हे कशामुळं झालं म्हणे, नारदाने कामाला परास्त करून टाकलं. कामदेव अरे परास्त झाला नाही, स्तुतीच्या माध्यमातून त्यांनी महाराज तो नारदाच्या हृदयात जाऊन बसला आणि पोटात असलेल्या कामदेवानं त्याचं काम केलं आणि नारदाच्या मनामध्ये लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली, विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली, बिघाड झाला. असा काम भयंकर आहे महाराज. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी, अजब है झटका माया. ही भगवंताची माया आहे, शिवमाया हे काम करते महाराज. म्हणतात ह्या नारदाला पुढे त्यांनी पत्नी 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 म्हणत त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी गेले होते द्वारकेमध्ये. 16,108 पत्नी होते. म्हणे एवढ्या कशाला तुला पाहिजेत रे, एखादी माझ्यासारख्याला दे ना. भगवान म्हणले जा, ज्या घरात मी नसेल ती घेऊन जा. सगळे घरं फिरले नारदजी महाराज. प्रत्येक घरात देव होता. लक्ष्मीबाईंच्या महालामध्ये घुसले, म्हणे देव झोपलेले आहेत. जामवंतीच्या महालात घुसले, म्हणले त्यांनी देव आत्ताच जागे झालेले आहेत. सत्यभामेच्या महालात गेले, म्हणे ती जरा बहिर दिशेला गेलेले आहेत. मित्रविंदेच्या महालात गेले, म्हणे दात घासतायत. लक्ष्मणेच्या महालात गेले, म्हणे ते स्नान करतायत. असं सगळ्या महालामध्ये देव त्यांनी आहेच. शेवटी पत्नी पत्नी म्हणता म्हणता नारदाची स्त्री झाली, नारदी. आणि स्त्री होऊन त्यांनी चांडाळाबरोबर लग्न करावं लागलं आणि त्याच्यापासून त्यांनी 61 त्यांनी मुलं झाले, 60 मुलं झाले. 61वी कपिला षष्ठी झाली. 60 मुलांचं त्यांनी समाधी आपल्यापासून जवळ आहेत कोपरगावला. संवत्सर आहेत ना, 60 संवत्सर. हे तेच आहेत नारदाची मुलं महाराज. अशी नारदाची कथा आहे. हे नारदजी कामानं ग्रस्त झाले आणि विवाह करायचं म्हणायला लागले. आता काय करावं मग, लग्न करायचं म्हटल्यावर तिचं स्वयंवर आहे. बरं स्वयंवर म्हटल्यानंतर त्यांनी नवरीला नवरदेव आवडला पण पाहिजे. आता ही अँटिन्यासारखी सरळ शेंडी उभी राहिलेली, हातामध्ये त्यांनी विना, एका हातात चिपळ्या, नारायण नारायण कायमस्वरूपी चालू आहे. असला नवरदेव कसं काय नवरीला आवडेल. नवरदेव कसा सुंदर असला पाहिजे, राजबिंडा देखणा असला पाहिजे, तर ती माझ्या गळ्यात माळ घालील असा विचार नारदाने केला. मग मला असं होण्याकरिता कुठे गेलं पाहिजे. इष्टदेवता भगवान विष्णूकडे गेले. भगवंताला म्हणले देवा माझी एक विनंती आहे, मी तुमची कायम त्यांनी उपासना सेवा करतो, कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज माझी एक इच्छा पूर्ण करा. म्हणे काय, तुम्ही मला हरिरूप द्या. तुम्ही ऐका बरं लक्षपूर्वक. काय म्हणले, हरिरूप द्या. हरी आणि हरी याच्यात फरक आहे. आपण सगळेजण हरी म्हणतो ना, हरी स्पष्ट म्हणत नाहीत, आपण हरी म्हणतो. जे कीर्तनामध्ये सुद्धा त्यांनी विना उभा केला, सुंदर ध्यान म्हणायच्या आधी रामकृष्ण हरी म्हणतात की नाही, रामकृष्ण हरी असं जर म्हणलं की समजायचं हा बावळट आहे. ते हरी नाही म्हणायचं, हरी म्हणायचं. शब्द हरी आहे आणि हरी शब्दाचा अर्थ तो वानर. हरी शब्दाचा अर्थ काय होतो, वानर. घाई झाली होती बायको करण्याची, मनामध्ये काम जागा झाला होता आणि घाईघाईनं जाऊन त्यांनी भगवंताच्या समोर म्हणले देवा मला हरिरूप द्या, माझं रूप हरीसारखं होऊ द्या. आता जे मागितलं ते दिलं पाहिजे. भगवान विष्णूनं त्यांनी महाराज तथास्तु म्हणलं आणि नारदाला वानराचं रूप प्राप्त झालं. आधी चांगलं होतं, तोंड वानरासारखं झालं, सगळं शरीर त्यांनी सुंदर होतं. आता स्वतःचं तोंड स्वतःला दिसत नाही, वानरासारखं तोंड झालं आणि त्या स्वयंवरात जाऊन बसले नारदजी महाराज. सगळे राजे आले होते, राजकुमार आले होते, सगळे आले होते. विश्वमोहिनी हातामध्ये त्यांनी पुष्पांची माळा घेऊन त्यांनी उभी होती आणि ती त्यांनी महाराज कोणता नवरदेव पसंत पडतो असं पाहत होती. सगळ्याला वाटायचं आपल्याच गळ्यात माळ घालावी. नारदजी एवढे उतावीळ झाले होते, ती जरा समोर आल्यानंतर नारदजी उठूनच उभे राहिले आणि मुंडकं समोर करायला लागले. त्यांना शाश्वती होती की मी आता हरीसारखा सुंदर दिसतो. पण त्यांना काय माहिती तोंड वानरासारखं झालेलं आहे. ती त्यांनी उभी राहिली. त्यांना वाटलं आता माळ घालण्याकरिताच उभी राहिली. ती क्षणभर उभी राहिली, त्यांच्या मुखाकडे पाहिलं आणि पाहून खदखदून हसली. तिनं नारदाच्या गळ्यात माळ घातली नाही. शेजारी शिवगण बसलेले होते 2, ते शिवगण सुद्धा अशा पद्धतीने नारदांना पाहून हसले. काय झालं काही कळालं नाही. त्याच्या पुढे लायलीमध्ये त्यांनी भगवान विष्णू बसलेले श्रीहरी त्यांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिनं आनंदानं भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये माळ घातली, कारण ती लक्ष्मीची आहे, ती त्यांनी विष्णूच्याच गळ्यामध्ये माळ घालणार आहे. म्हणून त्यांनी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभून दिसला. दुल्हनी ले गई लक्ष्मी निवासा. नवरी नेली महाराज भगवान विष्णूनं.
नारदाला त्यांनी वाटलं काय झालं असेल, मी एवढा सुंदर रूप धारण करून मला का बरं नवरी मिळाली नाही. ते जे शिवगण हसत होते ना, ते म्हणले आरशात जाऊन तोंड बघा, का बरं नवरी भेटली नाही. मग खरंच तोंड पाहिलं महाराज, पाण्यामध्ये शांत पाणी होतं आणि त्याच्यात तोंड पाहिलं. तोंड पाहिल्यावर कळालं माझं मुख तर वानरासारखं आहे. माझा घात केला म्हणले माझ्याच देवानं. ज्याची मी उपासना करतो त्यांनीच माझा घात केला. राग आला महाराज भयंकर, अतिशय क्रोधानं भगवान विष्णूकडे गेले आणि क्रोधायमान होऊन त्यांनी भगवान विष्णूला शाप दिला. मला त्यांनी वानराचं मुख दिलंस, मी पत्नी करता व्याकुळ झालो, जा तुला सुद्धा पत्नीचा वियोग होईल, तुला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल आणि पत्नीच्या वियोगानं वनवन त्यांनी फिरशील आणि तुझी पत्नी प्राप्त करून घेण्याकरिता तुला वानरांची सहाय्यता घ्यावी लागेल. वानराचं मुख दिलं ना, म्हणून त्यांनी भगवान विष्णू परमात्म्याला नारदांच्या शापामुळं राम अवतार घ्यावा लागला, राम व्हावं लागलं. महत्त्वाची गोष्ट आहे महाराज, राम अवतार घ्यावा लागला आणि शाप दिला. भगवान शिवानं आपली माया आवरून घेतली. नारदाला अधोगतीला जाऊ द्यायचं नव्हतं, नारदाचा अभिमान घालवायचा होता. मग ती माया काढून घेतल्याबरोबर नारदजी महाराज शुद्धीवर आले. माया ज्याच्यावर काम करते ना महाराज, ते लोक बेशुद्धच होऊन जातात डायरेक्ट. त्यांना कळतच नाही आपण काय करतो ते, मायेच्या प्रभावात अडकून पडतात. 3 प्रकारची माया भगवंताची असते. एक त्यांनी विमुखजन मोहिनी माया, दुसरी आहे स्वजन मोहिनी माया आणि तिसरी आहे स्वमोहिनी माया. अशा 3 प्रकारची माया असते. विमुखजन मोहिनी माया म्हणजे काय, भगवंतापासून वेगळं करणारी माया, त्याला विमुखजन मोहिनी माया म्हणतात. साधू संत येतात, पाया पडतात, विनंती करतात, लागून या पाया, विनवितो तुम्हाला, करटाळी बोला, मुखी नाम, हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या, पाया पडून सांगतात. लोक करीत नाहीत महाराज. ते का बरं करीत नाहीत, माया काम करते म्हणून ते करत नाहीत. स्वजन मोहिनी माया, या देवता भक्तांच्या जवळ राहतात. भगवान शिव त्याच्या भक्ताच्या सदैव बरोबर असतो. त्या भक्ताची सगळी कामं त्यांनी अशा पद्धतीने करतो, पण कळू देत नाही मी देव आहे तुझ्याजवळ आलेलो आहे म्हणून. आणि स्वमोहिनी माया, त्याची जी शक्ती आहे अखंड, त्या शक्तीचं चिंतन त्यांनी भगवान शंकर करतात. भगवती सती ज्या वेळेला तिचं शरीर जळू लागलं त्यावेळेला तिच्याकरिता केवढे व्याकुळ झाले भगवान शंकर. स्वमोहिनी माया अशी माया भगवंताची आहे, ती नारदावर प्रस्थापित केली आणि नारदजी महाराज भगवंताच्या मायेनं ग्रस्त झाले. आता माया काढून घेतली, नारदजी शुद्धीवर आले आणि शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पश्चाताप झाला, अरे मी काय करून बसलो, माझ्याच देवाला शाप देऊन बसलो आणि खुशाल मी ब्रह्मचारी आहे, मला लग्न करायची इच्छा झाली. भगवान विष्णूकडे गेले, नमस्कार करून त्यांनी विनवणी करून रडून म्हणू लागले, देवा मी तुम्हाला शाप दिला, माझ्यामुळं तुम्हाला आता त्यांनी शाप भोगावा लागेल, मला फार वाईट वाटतंय. भगवान विष्णूने सांगायला सुरुवात केली, नारदा हे त्यांनी तू केलं नाहीस, भगवान शिवाच्या मायेनं केलं. भगवान शिवानं त्यांनी महाराज जाणलं की तू मायेच्या याच्यामध्ये कामभावनेमध्ये त्यांनी अडकलेला आहेस, तुला त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीने ती दिव्य लीला केली आणि तुझ्याकडून त्यांनी अशी घटना त्यांनी घडलेली आहे. ही भगवान शिवाची माया मोठी विलक्षण आहे. ती त्यांनी महाराज तेव्हा सुटू शकते जेव्हा मनुष्य भगवान शिवाची शरणागती करू शकतो. भगवान शंकराला जेव्हा मनुष्य शरण जाईल तेव्हा त्यांनी ती माया त्याला काही त्रास देणार नाही. पण आपल्याला त्यांनी मायेमध्ये पडू नये असं वाटत असलं तर आपण काय करावं, आपण भगवान शंकराची शरणागती करून भगवान शंकराचं स्मरण नामस्मरण करावं, भगवंताचं होऊन राहावं, म्हणजे माया आपल्याकडे पाहणार सुद्धा नाही, असा त्यातला विचार आहे. मग त्यांनी नारदानं बोलायला सुरुवात केली भगवान विष्णूच्या समोर, स्वामी मला भगवान शंकराविषयी अजून ऐकायचं आहे. ही भगवान शंकराची माया काय काम करते. मग ब्रह्मदेवानं सांगायला सुरुवात केली की हे नारदा, भगवंताची माया संपूर्ण सृष्टीला निर्माण करते. हे संपूर्ण त्यांनी सृष्टी जग आपल्यासमोर दिसतं, हे सगळं भगवान शंकराच्या मायेनं त्यांनी तयार होतं. मग ते कसं तयार होतं, कोणत्या पद्धतीने तयार होतं मला सांगा, असा प्रश्न ब्रह्मदेवानं श्रीहरी विष्णूला विचारला. आणि मग श्रीहरी विष्णू या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सांगू लागले. हे सांगत असताना तो सृष्टीचा पूर्ण क्रम त्यांनी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मला असं वाटत होतं की आजच तो क्रम माझा सांगून व्हावा. मग त्यांनी भगवान शिवाचं त्यांनी महाराज भगवती सतीबरोबर कशा पद्धतीने मिलन, त्यांचा विवाह झाला, त्यानंतर सतीवर त्यांनी महाराज कशा पद्धतीने आघात झाला, वीरभद्र भगवंताचं कसं प्राकट्य झालं, या सगळ्या कथा त्यांनी आजच व्हायला हव्या होत्या. पण आज आपण थोडं इथं आम्ही लवकर यायचा प्रयत्न केला तरी आम्हाला येणं होत नाही, आम्ही थोडे उशीर आलो, कार्यक्रम या ठिकाणी सुरू होता.
आणि मध्यंतरी त्यांनी मान्यवरही आले होते म्हणून अर्धा तास आपला त्याच्यामध्ये गेला. अजून जर अर्धा तास शिल्लक असता तर आपण त्या मुद्द्यापर्यंत गेलो असतो. उद्या आम्ही लवकर येण्याचा नक्की प्रयत्न करू आणि ह्या कथा अशा पद्धतीने पुढच्या आपल्याला ऐकायला मिळतील. आता 9:30 त्यांनी वाजत आलेले आहेत आणि ज्या कथा पुढं सांगायच्या आहेत त्या 10-15 मिनटात सांगून होण्यासारख्या नाहीत. आपल्या पत्रिकेमध्ये ठरलेली वेळ त्यांनी 9:30ची आहे. मग मी 9:30 वाजेपर्यंत जरी बोललो तरी तक्रार करायचं तुमचं काही काम नाही, कारण तुमच्या पत्रिकेत 9:30 लिहिलेलं आहे. म्हणून उद्याचे जे 2 दिवस शिल्लक आहेत, उद्या आणि परवा, तेवढे 2 दिवस जर त्यांनी मला थोडा उशीर झाला तरी त्यांनी मनाची तयारी करून या, कारण तुम्हाला घरी जाऊन जेवण करायचं असतं. म्हणून घरून येताना थोडं चावम्याव करून यायचं, म्हणजे त्यांनी पोटामध्ये थोडी भर राहील आणि तुम्ही 9:30च्या नंतर जरी कथा थांबली तरी पण त्यांनी शांत चित्तानं ऐकू शकाल. म्हणून अशा पद्धतीने ही दिव्य असणारी कथा आपण सर्वांनी श्रवण करायची. नारदजी महाराजांना भगवान विष्णू आणि शिवाचा महिमा त्यांनी सांगणार आहेत. सृष्टी कशी निर्माण झाली हे सांगणार आहेत. त्यामध्ये त्यांनी भगवान शिवाचा विवाह त्यांनी महाराज हा कसा झाला, भगवान शिव हे कैलास पर्वतावर का राहण्याकरता गेले, कैलास पर्वत हे भगवान शंकरानं राहण्याचं ठिकाण का ठरवलं, असे अनेक त्यांनी मुद्दे आपल्यासमोर पाहिजेत. सतीनं स्वतःचं शरीर त्यांनी योगाग्नीत जाळून टाकल्यानंतर ती पार्वतीच्या रूपानं कशी प्रगट झाली आणि पार्वतीच्या घरी त्यांनी महाराज कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पांचं कसं प्राकट्य झालं, या सगळ्या कथा आपल्याला उर्वरित त्यांनी कथेमध्ये श्रवण करायच्या आहेत. आत्तापर्यंत आपण साधना ऐकली, ती साधना आपल्या गरजेची आहे, ती विसरू नका. फार त्यांनी कथाकार कथा सांगतात. शिवपुराण कथा आम्हाला कधीतरी सांगायला मिळते, कायमस्वरूपी शिवकथा आम्ही सांगत नाही. श्रीमद भागवत कथा सांगणं आमचा विषय आहे. तरी या सगळ्या त्यांनी भाविकांमुळं आम्हाला शिवकथा सांगण्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. म्हणजे आम्ही त्यांचे ऋणी आहोत की त्यांच्यामुळं शिव 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 एवढ्या वेळा त्यांनी आम्हाला म्हणण्याचं योग त्यांनी प्राप्त झाला. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांच्यामुळं हे शिव शिव आपण सर्वजण ऐकत आहात. याच्यामध्ये त्यांनी 2 दिवसाच्या कालखंडामध्ये उर्वरित कथा आपल्याला अनेक कथाकार त्यांनी कथा सांगतात. मग विखे साहेबांनी सांगितलं की शिर्डीमध्ये त्यांनी महाराज मिश्रा महाराजांची कथा त्यांनी आयोजित केलेली आहे. अतिशय सुंदर शिवकथा ते सांगतात. त्या शिवकथेतलं मर्म सांगतात, अनेक प्रकारच्या साधना सांगतात, बऱ्याच पीडित लोकांना अनेक प्रकारचे उपाय ते सांगतात. त्यांच्या स्थानावर आम्ही जाऊन आलो. प्रयागराजला ज्यावेळेला कुंभमेळ्याच्या वेळेस गेलो त्यावेळेला रस्त्यात त्यांचं ते स्थान होतं, तिथं आम्ही जाऊन आलो. फार मोठ्या स्वरूपात त्यांनी महाराज मंदिरांची कामं तिथं चालू आहेत. बरेच भाविक त्यांनी त्या स्थानावरती येत असतात. मोठा खर्चिक असणारा उपक्रम तिथं त्यांनी सुरू केलेला आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं ते आपल्याकडे येणार आहेत, हे आपलं त्यांनी सौभाग्य आहे. आणि आपल्या सर्वांच्या समोर ते कथा सांगणार आहेत. त्यांनी जी तारीख सांगितली माझ्या आठवणीत नाही, ऑगस्ट महिन्यामध्ये 12 तारीख काहीतरी सांगितली. म्हणून आपण 12 ते 16 या कालखंडामध्ये आपण सर्वांनी अवश्य त्या कथेचा लाभ घ्यावा. आवर्जून त्यांनी त्यांच्या दर्शनाकरिता त्यांनी जावं आणि त्यांनी लाभान्वित व्हावं. हा अतिशय सुंदर असणारा सोहळा आपल्या परिसरात संपन्न होणार आहे. असो, आजची कथा आपण इथेच त्यांनी तिला विराम देणार आहोत. आज महात्मे आपल्या कथेमध्ये त्यांनी आलेले आहेत. कालच आपण पाहिलं की महात्मे जर स्वतःहून आपल्या कथेला भेट द्यायला आले की भगवान प्रसन्न आहेत असं त्यांनी समजायचं. म्हणून भगवान आपल्या सर्वांवर प्रसन्न झालेले आहेत. यानंतर संयोजक सूचना सांगतील. त्यानंतर त्यांनी पैठणी वाटपाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर आरती होईल. मग आपण आपलं स्थान सोडायचं आहे. रामकृष्ण हरी. एवढंच. आपण हे जी संत पंढरी पाहतो आहोत, ही संत पंढरी म्हणजे संत महापुरुषांच्या अंतःकरणात प्रगट झालेला दिव्य असणारा संकल्प आहे. पण पूर्वसंत आणि उत्तर संत या सर्व संतांचा एकत्र मेळा व्हावा आणि आपल्या धर्मामध्ये असणारे सर्व देवदेवता या सर्वांचं दर्शन सर्वांना प्राप्त व्हावं. जसं अष्टविनायक आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, 3.5 शक्तिपीठ आहेत, सर्व संत आहेत. महाराष्ट्रातील सर्व लोकांना एकाच जागेवर सर्व संतांचं दर्शन प्राप्त व्हावं याच्याकरता या संत पंढरीचं निर्माण होत आहे. खरं तर या संत पंढरीचा मुख्य असणारा उद्देश म्हणजे गुरुकुल आहे. या गुरुकुलाच्या माध्यमातून शालेय शिक्षण आणि धर्मशिक्षण दोन्ही एकाच वेळेला विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावं. म्हणजे जगाच्या बरोबरीत त्यांना चालता यावं. विद्यार्थ्यांना धर्मज्ञान प्राप्त होण्याकरिता धर्मशिक्षणाची तरतूद व्हावी याच्याकरिता इथला मुख्य असणारा संत पंढरीचा उद्देश धर्मशिक्षण देण्याकरिता गुरुकुल हाच आहे. हे स्थान म्हणजे श्री क्षेत्र पिंपळगाव वाघा की या गावामध्ये प्रत्यक्ष भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी हे स्वयंभूरपणे वास्तव्य करत आहेत. की या गावामध्ये 2 संतांच्या जिवंत समाधी आहेत. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान झालेलं आहे आणि अनुष्ठानातून त्यांनी 10-15 संकेत झालेले आहेत.
त्या संकेतामध्ये संत पंढरी निर्माण व्हावी हा एक संकेत आहे. शंकराचार्यांचा रथ तयार व्हावा हा एक संकेत आहे. शंकराचार्यांची वारी भरावी हा पण एक संकेत आहे. शंकराचार्यांचा सोहळा निघावा हा पण एक संकेतच आहे. असे अनेक प्रकारचे संकेत आहेत. त्या संकेतानुसार हे सर्व कार्य या ठिकाणी सुरू आहे. आणि हे जवळजवळ 8.5 एकर क्षेत्र, रस्ता जर त्याच्यात धरला तर 9 एकर क्षेत्र अशा पद्धतीने विकत घेण्यात आलं. आणि या क्षेत्रामध्ये संत पंढरीचे कार्य अविरतपणे सुरू आहे. पांडुरंगाच्या मंदिराचं शिखराचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे. माऊलींचं मंदिर अर्ध झालेलं आहे. जगद्गुरू तुकोबरायांच्या मंदिराची आणि पायाभरणी होऊन फाउंडेशन लेवलला तुकोबरायांचं मंदिर आलेलं आहे. निळोबरायांच्या मंदिराची पायाभरणी झालेली आहे. महाद्वाराची सुद्धा सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. पारनेर तालुक्याच्या वतीनं श्री संत निळोबरायांचं मंदिर तयार होत आहे. राहुरी तालुक्याच्या वतीनं तालुक्यातील सर्व भाविक एकत्र येऊन महिपती महाराजांचं मंदिर तयार करून देत आहेत. देहूकरांच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबरायांचं मंदिर होत आहे. मुंबईकरांच्या माध्यमातून माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबरायांचं मंदिर तयार होत आहे. पण अशी विविध कामं या स्थानावरती सुरू आहेत आणि ते लवकरात लवकर भगवत कृपेनं संतांच्या आशीर्वादानं पूर्ण होतील. पण आपण सर्वांनी संत पंढरी पाहण्याकरिता या. अतिशय जवळ आहे संत पंढरी नगरपासून. पुणा रोड हा जो वाहतो नगर पुणा हायवे तिथपासून 4 किलोमीटर अंतरावरती संत पंढरी आहे पश्चिमेला. आणि कल्याण हायवे जो वाहतो नगरवरून कल्याणला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दक्षिणेला 5 किलोमीटर अंतरावरती. आणि म्हणून या दोनही हायवेपासून 4 किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव आहे. पण आपण सर्वांनी संत पंढरीला भेट द्यावी आणि भेट देऊन स्वतः आनंदी व्हावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव. रामकृष्ण हे पहा, एक मिनिट. जी चित्रफित आपण आत्ता पाहिली ती संत पंढरीच्या कामाच्या सुरुवातीची चित्रफित आहे. पायाभरणी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाली. जवळजवळ 2 वर्षापूर्वीची ही क्लिप असावी, जास्त दिवसापूर्वीची आहे. आता त्या स्थानावरती मंदिरं उभे राहिलेली आहेत. आताची एखादी क्लिप जर लवकरात लवकर मिळत असेल 2 दिवसात तर आपण परत एकदा त्या मंदिरांची झालेली कामं आपण सर्वजण पाहू शकतो. ते संत पंढरीचं कार्य हे स्वामीजींच्या संकल्पातून त्यांच्या दिव्य आशीर्वादातून त्यांनी तयार होत आहे. स्वामीजी म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज, ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज, जे आपल्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये घडणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये प्रत्येक कुंभमेळ्याचे अध्यक्ष होते. ते षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी एवढं मोठं स्थान त्यांनी स्वामीजींना होतं. त्यांच्या मनात भाव होता की आद्य शंकराचार्यांचा महिमा जगभरात पसरावा म्हणून श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पीठ संत पंढरी असं त्यांनी क्षेत्र निर्माण होत आहे. आणि त्या क्षेत्राचं आपण हे चित्र त्यांनी पाहिलेलं आहे. अनेक दिंड्या शंकराचार्यांच्या जयंतीला तिथे येतात, त्यातलाही आपण भाव त्यांनी पाहिला. त्या गावातून पिंपळगाव वाघा या क्षेत्रातून आज बरेच लोक कथा ऐकण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं गाव त्यांनी स्क्रीनवर पाहिलं असेल, त्यांना त्याच्यात मोठं समाधान अशा पद्धतीने वाटलं असेल. फार मोठी असणारी वास्तू, जवळजवळ 30 कोटी रुपयाचा हा मोठा प्रकल्प सुरू आहे आणि सगळ्या भाविकांच्या माध्यमातून तो आता त्यांनी उभा राहतो आहे. तिथं त्यांनी मोठे उपक्रम त्यांनी सुरू आहेत. गुरुकुल त्यांनी सुरू व्हावं, धर्मशिक्षण प्राप्त व्हावं असा त्यातलं त्यांनी मुख्य असणारा उद्देश आहे. असो, आज त्यांनी आपली कथा इथंच विराम पावते आहे. माझ्याकडं या चिठ्ठ्या आलेल्या आहेत. मी त्यांची नावं आपल्या म्हणजे आकडे त्यांनी आपल्यासमोर वाचून दाखवतो. पहिलं कुपन आहे त्याच्यावर आकडा आहे 482. शिंदे पैठणीकडून पहिलं कुपन जे बक्षीस आहे 482. किती 482 नंबर 482. ज्यांना वयोवृद्ध व्यक्तींना समजत नसेल अशा महिलांनी शेजारी चिठ्ठी दाखवून बघून घ्या. 482 नंबर कुपन क्रमांक, लकी कुपन क्रमांक 482. शिंदे पैठणीच्या वतीनं पैठणी दिली जाणार आहे. कृपया आपल्या कुपनची खात्री करून घ्या. इथं एक पाऊच पडलेला आहे, ते कोणाचं असेल तर ते बघा. हां, त्याच्यात असू शकतो.
ते बघा त्याच्यात आहे का बघा. अजून एक आहे त्यात चिठ्ठी, अजून एक आहे. हा लकी क्रमांक 482. तोपर्यंत पुढचं सांगतो. 384. लकी 384. लकी नंबर 384 आहे. या पुढे ही जी पैठणी देतो आहे आपण सौ रंजना भगत यांचा हा लकी नंबर आहे. तर सुमनताईजी राजेंद्रजी वाबळे यांच्याकडून ही 2 नंबरची पैठणी आहे. पहिला जो नंबर आहे तो तसंच राखून ठेवावा अशी. पहिला आले का? ओके दिली का? ओके ओके ठीक ओके. शिंदेने पैठणीकडून ही पैठणी तरी बाकीच्या बाजूला कॅमेऱ्याला हे करतात. हा जोरदार 482 टाळ्याचं स्वागत नंबर करा. सापडलाय कोणाकडं? 482 लकी नंबर 482 नाही. पुढचा नंबर सांगू. 369. 369 369 लकी नंबर 369. दराय हे घ्या. कॅमेरे मारत जा त्याच्यावर जरा. जर कोणी दिसलं येत असेल तर कॅमेरे मारा ना. आहे का 369? हां ठीक आहे. महाराज पुढचा नंबर सांगितलं तरी चालेल. 156. नंबर 156 156. सौ सुमनताई वाबळे यांच्यातर्फे नंबर 2ची पैठणी. तीनशे 369 नंबर सौ सुजाता देवारे यांना ती पैठणी मिळते. आपण येऊन सौ सुमनताई वाबळे यांच्या हस्ते ती पैठणी घेऊन जायची आहे. पुढचं वाचू का? लकी नंबर 156. वर जा येऊ दे त्यांना. जोरदार टाळ्या वाजूया आपल्या भगिनींचं नाही का. सौ सुमनताई वाबळे देत आहेत देवारे ताईंना. लकी नंबर 156 विद्या गमे यांचा आहे. त्यांनी व्यासपीठावर येऊन पैठण घेऊन जायची आहे. पुढचा नंबर आहे 140. पुढचा लकी नंबर आहे 140 140. लकी नंबर 140 आहे. जोरदार टाळ्या ताईन करता एकदा. हा 482 नंबर आहे का? नसेल तर मग तो रद्द करून दुसरा नंबर काढला जाईल. सर एकदा बघू द्या सर बरं का. एकदा बघू दे त्यांना. 482 एकदा बघून घ्या. व्यवस्थित बघून घ्या. हा लकी नंबर आलाय तुम्हाला. थोडंसं वेळ घ्या पण बघा शेजारी दाखवा. नसेल तर मग पुढचं घ्या. हा ठीक. लकी नंबर 140 जिजाबाई गायकर यांचा लकी नंबर लागलेला आहे. त्यांनी व्यासपीठावर येऊन सौ सुमनताई वाबळे यांच्या हस्ते पैठणी स्वीकारायची आहे. पुढचं घ्या नंबर. हो 482 नंबर रद्द करण्यात आला आहे. नवीन नंबर काढला जातोय. आहे थोडंसं मी सांगितलं भगिनींना वेळ द्या. लकी इथे
कोणीतरी घेतलं कुपन म्हणजे असणारच ना, थोडा वेळ लागतो. बर, श्रीमती शीतल यांना पैठणी मिळालेले 482 नंबर. तर त्यांनी ती पैठणी सौ सुमनताई बावळे यांच्याकडून घेऊन जायची आहे. जोरदार टाळे वाजवा ताईन करता नाही का. त्याचप्रमाणे आज महाराजांच्या सूचनेनुसार कैलासवासी बाळासाहेब नाथाजी पाटील बोटे यांच्या स्मरणार्थ उदय बाळासाहेब पाटील बोटे यांच्याकडून संपूर्ण शिवपुराण ग्रंथ भेट दिले जाणार आहेत आणि त्यासाठी आज 7 जणांची निवड करण्यात आलेली आहे. मी विनंती करतो की सन्माननीय उदय बाळासाहेब बोटे यांनी ते ग्रंथ द्यावेत. नाना जातो मी त्यांच्याबरोबर. सन्माननीय नामदेव गिधाड, चला लवकर या पुढे या. त्यानंतर शिवाजी वाबळे या पुढे. शिवादादा पुढे या. पटपट या म्हणजे वेळ वाचेल. भाऊसाहेब सखाराम कापसे, फोटो घ्या. एक त्यानंतर फोटोग्राफर खाली या. निवृत्ती महाराज बनकर. निवृत्ती मामा बनकर या. चला भानुदास गाडेकर, मेजर भानदास गाडेकर. फोटो घ्या. मेजर पुढे या. त्यांना जाऊ द्या, त्या ताईंना जाऊ द्या. सन्माननीय भगवान देवारे सर्वांकरता आणि टाळ्या वाजवा. ज्यांना लक्ष्मण चिकणे हे 7 जणांना एका रांगेत उभे करा आणि त्यांना ग्रंथ द्या. आरतींची नावं घ्या सर. आरतीवाले कूलर बंद कर आता थोडं. आज आरतीसाठी जे मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यांची नावं मी वाचतो. आपण सपत्नीक आले असाल तर इथं येऊन थांबायचं आहे. ताट घेऊन यायचं आहे येताना शेजारून. सन्माननीय किशोर बोठे, नितीन पोपटराव कोल्हे, चला लवकर लवकर. धीरज बाबर, चला लवकर. रवी बोठे, राहता नगरपालिका. सन्माननीय निवृत्ती बनकर, विश्वस्त वीरभद्र देवालय ट्रस्ट. त्यानंतर मारुती गिधाड, ॲडव्होकेट विजय सदाफळ, माजी नगरसेवक. सुनील पायमोडे, रवी मेहत्रे, दत्ताभाऊ सदाफळ, आरतीवाले चला. साई कारले, चला लवकर. विजय दगडू सदाफळ, महेंद्र लांडगे, पप्पू बनसोडे. सन्माननीय ज्ञानेश डांगे सर, सन्माननीय रमेश शिंदे, स्कूल कमिटी शारदा संकुल राहता. सन्माननीय ॲडव्होकेट नारायणराव कारले पाटील, माजी चेअरमन गणेश सहकारी साखर कारखाना. सन्माननीय मेजर भानुदास गाडेकर, सन्माननीय राजेंद्र नेकाळे सर, सन्माननीय मसू पाटील सदाफळ, सन्माननीय पाटील साहेब नायब तहसीलदार राहता. सन्माननीय किरण लांडगे,